राजसी तुझ्याकडे येईन की घर अगदी हा आणि बरं मला त्याच्या आधी मी थोडं म्हणेन राजसी हा एक मराठी सिनेसृष्टीला मिळालेला प्रॉमिसिंग चेहरा वाटतो कारण तुझा अभिनय तुझ्या आधीच्या घरात गणपती लाईक आणि सबस्क्राईब घरात गणपती हे तुझे सिनेमे आम्ही पाहिले आणि रिव्ह्यू मध्ये आम्ही तसं म्हटलंही की अभिनय एक कॉन्फिडेंटली वागणं असं ना आत्मविश्वासाने आपण एखाद्या समोरच्याला फेस करणं कारण तुझ्या सगळ्या दोन्ही सिनेमांमध्ये सगळे आर्टिस्ट अमेयता आधी होता हां पण आत्ता बघशील तर ही एवढी सगळी टीम आहे आणि हे तर असे इरसाल एक शब्द आहे त्याच्यात तसे सगळे आहेत त्यामुळे मला हे तुला पर्सनली माझ्याकडे सांगावंच वाटेल आता निलेश थँक्यू हां राजसीला विचारायचं की घरतांच्या कुटुंबात आधी तुला बघितलं होतं आता तू दाभाड्यांच्या कुटुंबात येणार आहेस तर तू हे कुटुंब कसं एन्जॉय केलंस कारण की मगाचपासून मी बघतोय तुझं त्या सगळ्यांसोबत एक वेगळं बॉन्डिंग होतं आणि अमेयसोबत तर विशेष बॉन्डिंग दिसतंय मला सो हे दाभाड्यांचं कुटुंब तू कसं एन्जॉय केलंस एक मला म्हणजे ह्यालाच अनुसरून हिरोची बहीण ते हिरोईन या प्रवासाबद्दल क्या बात आहे. मी अमेयनी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर ऍक्च्युली हेच आहे मी तेच सांगतेय की ही फिल्म मिळण्याचं कारण ही अशीच अवस्था होती का शूटिंगच्या वेळेला खूप छान हो छान होती मी सांगते तेच सांगते की ही फिल्म मिळण्याचं कारणच अमेय आहे कारण आम्ही ह्याच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब जी आता आपण बोललो ती फिल्म मी केली अमेय बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांनी माझं ह्या फिल्मसाठी नाव सुचवलं होतं जे एका वेगळ्या पात्रासाठी होतं तर मला अजूनही त्याचा मेसेज आठवतोय की हेमंत ढोमेच्या एका फिल्मसाठी तुझं नाव सुचवलंय ते फोन करतील आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली होती तेव्हा की हे इतक्या पटपट होईल हे फारच मला स्वप्नवत वाटलं होतं आणि असे काही प्रोडक्शन हाऊसेस असतात अशी काही माणसं असतात ज्यांच्याबरोबर प्रत्येकाची एक दुर्दम्य इच्छा असते की आपल्याला ह्यांच्याबरोबर कधी मिळणार काम करायला कधी हे योग जुळून येणार तर तो तसा आला आणि तो ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आला ही खूप मोठी गोष्ट अशासाठी आहे कारण ही सगळी जी माणसं आहेत ना तुम्ही म्हणालात की आमचं एक बॉन्डिंग दिसतंय किंवा तर त्यांचं दिग्दर्शन आमच्या कामासाठी आणि ही टीम त्यांच्या दिग्दर्शनासाठी खूप पूरक आहे त्यामुळे ते ही टीम जमणंच खूप स्वप्नवत आहे त्यामुळे ह्या सिनेमासाठी मला हिरोईन तर करता आली आणि अमेयची हिरोईन करता आली हे खूपच सोने पे सुहागा 4 चांद जे काय लागलेत तर कारण अमेयाच्या बायोपिक मध्ये तू येणारच बघ मी सांगते ह्या सिनेमात सर्वात जास्ती माझे आणि अमेयचे सीन्स आहेत त्यामुळे मी त्याला शाळा म्हणायचे की एक मी असे बाजूबाजूला असते की एक शाळा त्यामुळे छान बॉन्डिंग छान शाळा पण आता नाही छान शाळा म्हणजे छान अरे चांगली शाळा नाईस चाइल्डहुड वाली शाळा ओ येस अरे नको थोडस त्याला कन्क्लूड आम्ही चेष्टा करत असतो तिची तुम्हाला असं वाटत असेल की अरे किती हे बिचारीचे पाय खेचत असतात सतत किती तिला त्रास देत असतात तर मला हे सांगायला आवडेल की ती ही तोडीस तोड आहे ती आत्ता इंटरव्ह्यू वगैरे सुरू झाल्यावर तिचा तो एक निरागस चेहरा करते आणि कसं हे सगळे मला त्रास देतात वगैरे करते पण हे सगळं खेळीमेळीत चालू असतं आमच्यात या सगळ्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की राजसी आमच्या सगळ्यांची लाडकी आहे या टीममधली आणि ती लाडकी यासाठी झाली आहे कारण आपण एखाद्या सिनेमात काम करतो तर आपण ऑफ कॅमेरा कसे वागतोय उगच काय कोणाशी किती गोड वागतोय हे या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असतं ऑन कॅमेरा तुम्ही काय करता जो तुम्ही ऑन कॅमेरा चांगलं काम केलं तर तुम्ही सगळ्यांची मनं जिंकू शकता सेटवरच्या आणि ते तिने केलं आणि खरोखर म्हणजे तुम्ही जे म्हणालात ती प्रॉमिसिंग फक्त चेहरा नाही आहे त्या प्रॉमिस तिने डिलिव्हरसुद्धा केलं आहे आणि या सिनेमातलं सरप्राईज पॅकेज राजसी आहे असं मला वाटतं शांत झोप लागेल आज फेस पॅक वगैरे काही नको